शुभ हस्ते महत्त्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक करूया। उपस्थित बघा दोन्ही कॅप्टन हॅलो दोन्ही संघाचे कॅप्टन त्याचबरोबर आमचे मान्यवर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते महत्त्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक पाहतोय। स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025 हे नाण्याचं स्वरूप मान्यवरांचं खूप आभार। मित्र नाणेफेक झालेली नाणेफेकीचा कोल देखील गणेश तुझ्या बाजूने लागलेला आहे। सकाळचं सत्र आहे काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार। प्रथम आपण क्षेत्ररक्षण करता खऱ्या अर्थाने तालुका क्रीडा आपण विचार केला तर सर्वात महत्त्वाचं जे आश्रय जागृत मराठा राहणारी संघाकडे फलंदाजीचं, तर या महत्त्वाच्या मॅचमधून अशा संघाला आपण कुठपर्यंत रोखण्यामध्ये यश प्राप्त कराल? 30 ते 35। बघा त्यासाठी गोलंदाजी देखील फार महत्त्वाची आहे। कमी धावांमध्ये रोखायचं आहे तर तुमच्याकडे गोलंदाजी असणं फार महत्त्वाचं आहे आणि आपल्या संघामध्ये कोणाचे टमकार गोलंदाज असतील की ज्यांच्याकडनं या महत्त्वाच्या सामन्यामधून एक महत्त्व कामगिरी पुरीची अपेक्षा आहे। नीलकंठ आहे, बाळा आहे, द्वारकानाथ आहे, रोहिदास आहे, गोटीराम आहे। शेवटचा अंतिम प्रश्न, तालुका क्रिकेटमधून खऱ्या अर्थानं आपण बऱ्याच स्पर्धा खेळलोय, तुम्ही अतिशय उत्तम स्पर्धेचं आयोजन करता, मात्र आज ह्या मैदानामधून येऊन कसं वाटतं? खूप छान वाटतं आम्हाला इथे खेळण्याची संधी दिल्याबद्दल पाय संघाचे मी आभार मानतो। आणि हा जो क्रीडांगण आहे, मैदान आहे, खूप छान खूप सुंदर वाटतो। येताना असं वाटलं आम्हाला की दमनला तर नाही चाललो, खूप लांब वाटला। पहिली स्पर्धा आहे आणि त्यांची पण 40साठी पहिली स्पर्धा असेल, कारण येताना खरंच असं वाटलं खूप दमनलाच आल्यासारखं वाटलं। आणि खूप सुंदर आहे, आतमध्ये खाडीमध्ये काय झाडी काय डोंगर असा इथला एरिया आहे, खूप छान आहे, सुंदर आहे, खेळायला मजा येईल। धन्यवाद, ऑल द बेस्ट मित्रा। सागर, सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे, ही जी नाणेफेक होती ही तुझ्यासाठी महत्त्वाची होती? नक्कीच। मी या सीझनमध्ये पहिली वेळ पप्पू शेटने मला कॅप्टनची पद दिली आज, आणि माझ्यासाठी महत्त्वाचीच होती। एक्झॅक्ट बरोबर। नाणेफेकाला फलंदाजी करायची, कुठपर्यंत जायचा प्रयत्न कराल? कमीत कमी 40+ पुढे जाण्याचा प्रयत्न करू। बघा 40+ एक चांगलं टार्गेट असेल, मात्र ते करण्यासाठी फलंदाज कोण असतील का ज्यांच्याकडे चांगली अपेक्षा आहे? आमच्याकडे पप्पू शेट स्वतः आहेत, बालचंद्र आहे, दिनेश आहे, परत मंगेश आहे, असे। त्यानंतर शेवटचा अंतिम प्रश्न, या मैदानामध्ये आल्यानंतर कसं वाटलं? पहिली वेळ पाय संघ आपल्या 40+ मध्ये आल्यानंतर ही पहिली स्पर्धा असल्यामुळे आज आम्हाला खरोखर जसे गणेश भाऊ बोलले काय झाडी डोंगर तसंच वाटतो, आणि दमनपेक्षा सुंदर ग्राउंड आम्हाला इथं उपस्थित दिल्याबद्दल मी पाय संघाचा आभारी आहे। धन्यवाद, ऑल द बेस्ट। बघा मित्र, या ठिकाणी दोन संघामधून नाणेफेक झाली, नाणेफेक कॉल लागतोय जय गावदेवी रांजोली या संघाच्या बाजूने, आणि ज्यानं प्रथम स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि खास करून आमंत्रित केले प्रथम फलंदाजीसाठी जागृत मराठा राहणाऱ्या संघाला। जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होते तेव्हा आपण जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये, त्यांनी सज्जत म्हणजे परमित्र तालुकाचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकोली O2 कालुराम केनी। धन्यवाद मोहनदादा भोईर। तर पहिल्याच सामन्याचा सामनावीर वेताल कोपर संघानं नक्कीच 15वर वरगड संघाला थांबवलं, मात्र 2 गोलंदाज या रेसमध्ये आहेत आणि आम्ही अंतिम सामनावीर घोषित करतोय वेताल कोपर संघाचे सिनियर खेळाडू रमेश म्हात्रे। पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर 5 धावा 1 विकेट आणि तेच ठरलेत या सामन्याचे सामनावीर। नक्कीच आपण सामनावीर पारितोषिकामध्ये एक उत्कृष्ट ट्रॉफी आणि नक्कीच आम्हाला ही ट्रॉफी दिलेली स्वर्गीय उल्हास एकनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ
सौजन आहेत विराज राजा पाटील, त्यांचे देखील विशेष आभार मानूया. त्यानंतर कोल्ड्रिंक आहे नक्कीच नागेशजी बांद्रे याच्याकडून आहे. त्यानंतर धीरज तांगडी यांच्याकडून वेफर पॅकेट, नक्कीच तिन्ही मान्यवरांचे आपण आभार व्यक्त करू आणि देऊया रमेश म्हात्रे यांना या पहिल्या सामन्यातील सामनावीर. नक्कीच राजेश भोईर देखील होते रेसमध्ये, त्यांनी देखील 5 धावा देत 2 विकेट घेतले होते. वरगड संघाचे संघनायक संदीप पाटील, जय पाटील, कमलाकरदादा पाटील, आपण मान्यवर कक्षामध्ये राजूजी पाटील आणि आपण त्वरित अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधायचा आहे. गावदेवी वडगार, वरगड संघाचे संघनायक संदीप पाटील, संघटनेचे सदस्य नवनिर्वाचित जय पाटील, त्यानंतर कमलाकर पाटील असतील, आपले आगरी कलाकार आणि उद्योजक उद्योगपती राजूदादा पाटील. नक्कीच आपण सामनावीर खेळाडूला पाहतोय वेताल कोपर संघाचे, मला वाटतं नक्कीच रमेशदादा म्हात्रे वयवर्ष 50+ असतील आणि चांगली सुरुवात आज त्यांनी खऱ्या अर्थाने वेताल कोपर संघाला करून दिली. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 5 धावा देत एक महत्त्वाचा विकेट. सर्वप्रथम आपण ट्रॉफी देऊया, जी ट्रॉफी आम्हाला विराज राजा पाटील याचकडून स्पॉन्सर झालेली आहे, स्वर्गीय उल्हास एकनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर जे कोल्ड्रिंक आहे नक्कीच नागेशजी बांद्रे आणि धीरज फूडचे प्रोपायटर धीरज तांगडी यांच्याकडून वेफर पॉकेट. अभिनंदन रमेशदादा म्हात्रे आणि पुढील सामन्यासाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच अगदी पहिली स्पर्धा या पायेगावच्या नगरीमध्ये आणि पहिला सामनावीर, आपल्याला खूप खूप शुभेच्छा. क्या बात आहे. 59 वर वय वर्ष, मी 50+ बोललो आणि दादाने अगदी सांगितलंय की 59 वर्ष त्यांना सध्या सुरू आहे. नक्कीच आपल्याला दीर्घ आयुष्य देवो हीच एकविरा चरणी आपण प्रार्थना करू. चांगले खेळत राहा, हसत राहा. आणि आता आपण मैदानामध्ये पाहतोय VS&, गावदेवी रांजणवली संघ, विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांचा संघ पाहतोय. आणि नक्की संघामध्ये आज विनायक भाऊ आहेत, क्या बात आहे. पंडित पाटील, अशोक घरात ही सिनियर नावं आज पुढे आहेत. त्यानंतर गोटीराम असतील, नरेश तरे आहेत, रोहिदास भोईर, नीलकंठ भोईर आणि त्यानंतर कालुराम भोईर आहेत, गणेश भाऊ पाटील आहेत. अगदी चांगला संघ आपण पाहतोय. बालू भोईर, क्या बात आहे. अगदी संघ मजबूत आहे. विनोददादा ठाकरे देखील तितकेच मजबूत आहेत, सध्या संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत. विनोददादा ठाकरे, आपण जर इथे आला असाल तर मान्यवर कक्षामध्ये या. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रदीपजी पाटील, संघटनेचे माजी अध्यक्ष, भिवंडी शिवसेना उपतालुका प्रमुख आणि राणाल ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य. आणि बालचंद्र नाईक यांना देखील सदस्यपदी निवड झालेली आहे, त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. चला पंच, दोन्ही पंच या सामन्यासाठी आपण मैदानाचा ताबा घ्या. दोन्ही संघाचे 12वे पाठवा. आज सागर भोईरनं चांगलं मनोगत व्यक्त केलं आहे की प्रदीप पाटील यांनी आज त्यांना संघनायक म्हणून जबाबदारी दिलेली आहे. नक्कीच बघूया सागर भोईरकडून कुठला संघ प्ले 11 मध्ये असेल, कुठल्या गोलंदाजांना संधी दिली जाईल, कुठल्या फलंदाजांना या सामन्यातून संधी दिली जाईल हे पाहावं लागेल. बघा सर्व संघांना सूचना आहे, आपला 12वा प्रतिनिधी आपण सामना सुरू होण्याआधी पाठवायचा आहे, कारण की लाईव्ह स्कोर अपडेटसाठी आपल्या खेळाडूंचं अचूक नाव त्यांच्यापर्यंत आपण त्वरित पोहोचवायचं आहे. आणि सर्व संघांना आम्ही सूचना नसून विनंती करतोय की टॉसला आल्यानंतर आपण सर्वप्रथम आपली जी या स्पर्धेची प्रवेश फी आहे ती अल्पेश गायकवाड यांच्याकडे जमा करायची आहे. लाईव्ह स्पर्धा आहे, वारंवार सूचना देणं, तुम्हाला कॉल मेसेज करणं उचित नाही आहे. वेलकम संजय भाऊ, अगदी मला वाटतं आमच्या दिशेने येत आहेत, म्हणजे 12वे खेळाडू पक्के आहेत. या स्वागत आहे आपलं.
जगन्नाथजी नाईक आपले राणाल संघाचे 12वे आणि प्रदीपजी पाटील यांचे एक चांगले सहकारी जगन्नाथजी नाईक, आपलं देखील स्वागत. पैसे मोजून घ्या संजय भाऊ, पंडित भाऊ बोलायला. चला चला फिल्डिंग लावा. त्यानंतर रोहित म्हात्रे, आपण देखील अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधा. रोहित म्हात्रे आपण मान्यवर कक्षामध्ये या. आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष आहेत अनिल म्हात्रे, आपण देखील यायचं आहे. विनायक पाटील, हरीश भाऊ, रमेश दादा, आपण देखील या इकडे. इकडे बसून घ्या तुम्ही. स्टेजच्या उजव्या बाजूला भरपूर जागा आहे. मान्यवर कक्षामध्ये कोपर संघ. रांजणोली संघाची रिपोर्टिंग झालेली आहे. मला वाटलं पंडित भाऊनी संजू भाऊवर पैसे दिलेत का लावायला, एंट्री फी दिली. धन्यवाद. मला वाटतं सध्या खजिनदार आहेत वेस अँड कंपनी, गावदेवी, रांजणोली संघ. बघूया रोहिदास भोईर संघातील एक सर्वात जिद्दी खेळाडू. आणि नक्कीच एखाद्या फिल्डरने त्यांच्या गोलंदाजीवर झेल सोडला, चेंडू सोडला तर मात्र रोहिदास भाऊंकडे बघायचं आपण. खूप जिद्दी आहेत. बघूया रोहिदास भोईर. आणि फलंदाजीसाठी पप्पू शेठ पाटील. नक्कीच पप्पू या नावाने भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव, चांगलं व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्रामध्ये देखील प्रदीप पाटील यांचा आपण पाहिलाय. बारकेजी भुरे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय दामोदर क्रीडानगरी पाये या क्रीडानगरीमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बारकेजी भुरे. नक्कीच उमेश शेठ मोकादम यांचे खूप सहकारी गेले 5 दिवस स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात. गेम ऑन. पहिला चेंडू रोहिदास भोईर, लेफ्ट आर्म राऊंडचा मारा आणि 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. सीमारेषा लगत द्वारकानाथ म्हात्रे आणि गोटीराम. पहिला चेंडू अशोक भगत, शॉर्ट लेगला चेंडू सेफ लँड होतोय. प्रयत्न चांगले होते. वेलकम बारकेजी भुरे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025 मध्ये पहिल्या चेंडूवर सिंगल भालचंद्र नाईक, सध्या संघटनेचे नवनिर्वाचित सदस्य देखील आहेत. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला लेट कट केलाय. इथे फलंदाज प्रदीप पाटील इज गॉन. मोठी विकेट. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय गली क्षेत्रामध्ये. मला वाटतं तिथे बालू भुईर आहेत. नक्की जिथे भालचंद्र नाईक आणि प्रदीप पाटील यांच्यामध्ये चर्चा तालमील पाहायला मिळाला नाहीये. आणि मोठी विकेट पहिल्या इनिंगच्या दुसऱ्या चेंडूवर धावबाच्या स्वरूपात. कैलाजी देवलीकर वेलकम. 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत कैलाजी देवलीकर. देवेश स्पोर्ट पाये. इथे हा चेंडू बघूया. विजय चौधरीसाठी चांगली गोलंदाजी करतात रोहिदास भोईर. नक्कीच गोकुल भाऊ असतील, विनायक भाऊ, पंडित भाऊ आणि अशोकजी घरात, गणेशजी पाटील, ही सर्व सिनियरिटी नक्कीच आपल्याला संघातून पाहायला मिळते. नक्कीच आमच्या काही मान्यवरांचं इथे शुभ आगमन होतोय. 3 चेंडूमध्ये 1 वर 1 अशी
सध्याची स्थिती जागृत मराठा राणाल पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. VSN कंपनी गावदेवी रांजनोली आणि जागृत मराठा राणाल इथे झेलची संधी. पॉइंटला टिपलाय झेल नरेश तरेनं आणि फलंदाज बाद विजय चौधरी. वेलकम. झेल टिपलाय बघा. जो लाईटचा पोल आहे त्याला चेंडू हिट झाला तर तो डेड बॉल करण्यात येईल. फलंदाजांना कुठल्याही प्रकारच्या धावा त्या चेंडूवर घेता येणार नाहीत. चांगली फिल्डिंग द्वारकानाथ म्हात्रे यांच्याकडून. वाईडिश लॉंग ऑफला हा चेंडू अडवलाय. अजयच्या बॅटमधून 2, संघाची टोटल 5 चेंडूमध्ये 3 आणि 2 गडी बाद अशी सध्याची स्थिती आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जागृत मराठा राणाल संघाची. शेवटचा चेंडू रोहिदास भोईर यांचा चेंडू चाललाय ऑन दी कार्पेट. शॉर्ट मिड विकेटला गोटीराम चेंडूला उचलत आहेत. एक सिंगल धाव. सिंगलनं पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 2 बाद 4. 3 धावा अजयच्या बॅटमधून आणि 1 धाव भालचंद्र नाईक यांच्या बॅटमधून आलेली आहे. चांगली गोलंदाजी पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. आज पहिल्याच सामन्यातून रमेश म्हात्रे वेताल कोपर संघाच्या गोलंदाजाने देखील 5 धावा देत 1 विकेट घेतलाय. इथे दुसऱ्या सामन्यातून रोहिदास भोईरनं पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा देत 1 विकेट घेतलेली आहे. म्हणजे आजच्या दोन्ही सामन्यातून पहिले पॉवर प्लेचे ओव्हर गोलंदाजाच्या बाजूने राहिलेले आहेत. बघूया ओव्हर नंबर 2 साठी मला वाटतं इथे कालूराम याला संधी दिलेली आहे. दमनला संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. कालूराम म्हात्रे एक चांगले गोलंदाज आहेत. अगदी खेळपट्टीला तोलून मापून आणि अंदाज घेऊन नेहमी चेंडू टाकत असतात. रोहिदास भोईर आज खुश असतील. चांगली ओव्हर कंप्लीट केली. फक्त 4 धावा दिल्या आणि एक महत्त्वाचा विकेट विजय चौधरीचं त्यांनी मिळवलेली आहे. प्रदीप पाटील पप्पू शेठ धावचीत बाद झालेत. बघूया सर्व क्षेत्ररक्षक आपल्याला आता सीमारेषा लगत विखुरलेले पाहायला मिळत आहेत. फक्त 2 क्षेत्ररक्षक या इनफिल्डच्या आतमध्ये आहेत. रोहिदास भोईर आणि गोकुल भाऊ. पहिल्या चेंडूवर पायचीची अपील जरूर केली. मिळेले एक लेगबायच्या स्वरूपात सिंगल. सिंगलनं धावसंख्या 5. 7 चेंडूमध्ये 5. केस मला वाटतं पायगावच्या या क्रीडानगरीमध्ये नवगरच्या आपण तिकडे अंजुरपाड्याच्या पलीकडे पाहिलं तर कुठला संघ केलेला मला तरी वाटत नाही की आले असतील. आता रांजोळी संघाने सांगितलं, सागरनं देखील सांगितलं की आम्ही देखील प्रथमच या क्रीडानगरीमध्ये आलोत. हा चेंडू पुन्हा एकदा अपील. काय चेंडू टाकतायत. वा 8 चेंडू टाकलेत. धावा बनलेत 5. भालचंद्र नाईक यांना अजून खातं खोलायचं आहे. आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केलाय. कालूराम म्हात्रे हा चेंडू पुन्हा एकदा विकेट टू विकेट. द्वारकानाथ म्हात्रे चेंडूच्या समोर. दुसरीचा प्रयत्न आणि अजय नक्की जीवनदान मिळालाय. कालूराम म्हात्रेच्या हातातून चेंडू निसटलाय आणि तिथे फलंदाज देखील सेफ आहेत. 2 धावींनी संघाची टोटल 7. 9 चेंडू 7 धावा आणि 2 गडी बाद. बघूया भालचंद्र नाईक यांना एकदा का सूर गवसला तर नक्की धावा बनतील.
चांगला चेंडू होता, अगदी लेट कट केलाय, चेंडू चाललाय, बघूया. बालू भोईर एक या संघातील एक असे फलंदाज आहेत की जेव्हा कमी चेंडूमध्ये जास्त धावा लागतात तेव्हा त्यांचा नंबर या संघातून लावला जातोय. चांगले फलंदाज आहेत. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलनं धावसंख्या 8. आणि या चेंडूवर आलाय या इनिंगचा पहिला दमदार षटकार. आणि आम्हाला सहकार्य केलं असेल ते आमचे लाडके मान्यवर सदानंदजी भुरे आणि प्रकाशजी मुकादम यांचे देखील आपण विशेष आभार मानूया. या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून संपूर्ण प्रिन्स मूव्हीजचा खर्च उचललेला आहे. धन्यवाद सदानंदजी भुरे आणि सदानंदजी भुरे आणि प्रकाशजी मुकादम यांचे देखील विशेष आभार. उमेश शेठ मुकादम यांची अगदी फली मजबूत आहे. भरपूर मित्र परिवार आहे. चांगलं व्यक्तिमत्व, दोस्तीतील दुनियेतील राजा माणूस. नक्कीच अगदी नवीन 40+ संघटनेमध्ये हा चेहरा खूप चर्चित होता. प्रतापशेठ पाटील असतील, गणेश दादा आमचे केनी असतील, रमेशजी भोईर, रमेशजी तरे, त्यानंतर मनोहर जोशी. अगदी नेहमीच उमेश शेठ मुकादम यांना देखील त्या संघटनेमध्ये चांगलं स्थान होतं. बघू इथे 2 ओव्हर धावा बनले 14. नक्कीच कालूराम म्हात्रेनं या ओव्हरमध्ये 10 खर्च केल्या. एक षटकार जरूर भालचंद्र नाईकनं त्यानं टोकलाय. आता ओव्हर नंबर 3 साठी गोटीरामला संधी दिली. नीलकंठ भोईर आहेत, द्वारकानाथ म्हात्रे आहेत. म्हात्रेची संधी दिली गोटीराम यांना. रोहिदास भोईर चर्चा करतायत. बघूया ओव्हर नंबर 3. गोटीराम म्हात्रे, कालूराम म्हात्रे, रोहिदास भोईर. नक्कीच कालूराम यांचे मोठे बंधू आहेत. क्या बात आहे. संघामध्ये गोकुल भाऊ सध्या अनुपस्थित असतात. ते देखील चांगले सलामीवीर आहेत. बघूया पहिला चेंडू भालचंद्र नाईक यांच्यासाठी. अतिशय वेगाने आणि ताकदीचा वापर करून हा चेंडू गोटीराम म्हात्रेने टाकलाय. डॉट बॉल. 13 चेंडू आणि 14 धावा. यानंतरचा सामना असेल चालू सामन्यातून विजेता आणि वेताल कोपर. विवेक भाऊ यानंतर आपण 2 स्वागत सन्मान घ्यायचे आहेत. रोहित म्हात्रे आपले संघटनेचे उपाध्यक्ष आणि अनिल म्हात्रे कोपर संघाचे 2 नामांकित खेळाडू यांचा आपण स्वागत सन्मान करणार आहोत. हा चेंडू चाललाय अगदी लांबच लांब आणि उंचच उंच षटकार. वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकांना गोलंदाज विजय. फर्स्ट बॉल को पहिला चेंडू रिलीज करताना गोलंदाज विजय. राईट आर्म ओव्हरचा मारा. आणि पहिला चेंडू पेस करताना अशोक बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. स्क्वेअर ऑफ विकेट. थोडंसं थंबल होताना क्षेत्रक्षक देखील पाहिला. आणि ज्या ठिकाणी 1 धावा आहे तिकडे 2 धावा कन्वर्ट झाल्या. या 2 धाव्याने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झाला. धावसंख्येमध्ये बिनबाद 2.
आदरणीय विनोदजी ठाकरे यांचा संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय. गावदेवी रांजनोळी संघाचे कुल कॅप्टन गणेश पाटील, या संघाचं नेतृत्व. या ठिकाणी मात्र चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. मात्र शॉर्ट फाईनला देखील आपण चांगले क्षेत्ररक्षण पाहिलं जयचंद पाटील यांच्या माध्यमातून. आउट फिल्ममधून त्यांच्या माध्यमातून देखील चांगले क्षेत्ररक्षण झालं. मात्र ह्याच दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा काढण्याची संधी. या 2 धावांनी संघाची धावसंख्या बिनबाद 4. खऱ्या अर्थानं रांजोळी संघाला कुठल्या मोठ्या पटक्यांची या ठिकाणी आवश्यकता नाही. फक्त चेंडूला रोटेट करायचं आहे. डबल सिंगल क्रिकेटची ज्याला आपण लाईट पेज संबोधतो अशा पद्धती धावा या ठिकाणी करायच्या आहेत. कारण लक्ष फक्त आणि फक्त 27 धावांचं या ठिकाणी चेंडूला उडवलं ऑन साईडला. चेंडूखाली क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. यस, वेल जज कॅच. मी अगोदर म्हटलं होतं कुठल्या मोठ्या पटकांची या ठिकाणी आवश्यकता नसताना मोठा पटका मारण्याचा, बिग पटका मारण्याचा प्रयत्न आपण अशोकेच्या माध्यमातून पाहिला. पटका पसतोय, उत्तम झेल कॅरी गेला. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे. पंच देतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्बळ. एक धावेची संघात धावसंख्या होती ती 5. 1 बाद 5. और क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिलं षटकांवर गोलंदाज विजय. विजयासाठी फक्त आणि फक्त एक मापक लक्ष आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 27 धावांचं. पप्पूजी पाटील महाराष्ट्र राज्य संघटना 40+ या संघटनेचे जे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि जागृत मराठा रानले संघाचे करता धरता सर्वे सर्वा आणि भिवंडी क्रिकेट आसोन संघटनेचे माजी प्रेसिडेंट देखील राहिलेले आहेत. अतिशय उत्तम असं व्यक्तिमत्व. मग कलाक्षेत्र असो की क्रीडा क्षेत्र असो, या दोन्ही क्षेत्रामधून एक अव्वल दर्जाची कामगिरी करणारे हे व्यक्तिमत्व पप्पूजी पाटील, त्यांचा संघ देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहतो. मात्र खऱ्या अर्थानं आजच्या महत्त्वाच्या सामन्यामधून त्या संघानं कुठंतरी ज्या धावा करायला होत्या त्या केल्या नाहीत. धावा केल्यात फक्त 26 आणि 27 धावांचं एक मापक लक्ष. पहिल्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज विजय. आउट ऑफ इनसाईडचा अतिशय चांगला फटका आहे. मात्र हा चेंडू डेट असेल. या अगोदर आम्ही तुम्हाला सूचना दिलेली आहे. जे इलेक्ट्रिशियन टावर आहे, विद्युत तारा आहेत, यांना जर चेंडू डायरेक्ट हिट झाला किंवा टप्प्याने जरी हिट झाला तरी तो चेंडू डेट केला जाईल, ही अगोदरच आम्ही तुम्हाला सूचना दिलेली आहे. फटका उत्तम होता. लक फॅक्टर नसीब नव्हते. आउट ऑफ इनसाईडचा अतिशय चांगला फटका गोट्याच्या बॅटमधून आपण पाहिला. आता मात्र ऑन साईडचा अतिशय चांगला फटका होते. कार्पेट चेंडू जातोय, खाली क्षेत्र आहे, चेंडू जाईल. बाडिश वाईट ऑफ लॉंग ऑन सीम आरशे क्लिअर करताना हा चौकार येतोय. चौकानं सगळ्या धावसंख्या 4. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम उत्तम फटका. फलंदाज गोटी रमेच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. खऱ्यानं चेंडूची लाईन लवकर रीट केली. ऑनसीचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून पाहिला आणि चेंडू देखील बघता बघता कुठेतरी सीमारीच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार आला. या साधेमेनी संघाची धावसंख्या साने पुढे सरते धावसंख्या होती ती 16. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती सन्मान्य व्यासपीठावर विराजमान आदरणीय कमलाकरजी भोरे उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडे बघा द्वारकानाथ तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. चालू सामन्यामधून आपण सध्या इन ॲक्शनमध्ये आउटफील्डमधून क्षेत्ररक्षण करता. मात्र तुमच्याकडे येणारा झेल आपण जर कलेक्ट केला तर त्या झेलसाठी तुम्हाला त्यांच्याकडनं तब्बल 333 रुपयाचं कॅश प्राईज आहे. क्या बात आहे.
द्वारकानाथ, ओनली द्वारकानाथ तुमच्यासाठी ही ब्रेकिंग न्यूज आहे. आमचे भुरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्याकडे तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांघिक, दुसरं गोलंदाज सागर आहे. सागर संघाचा कॅप्टन आणि ह्या ठिकाणी मात्र चुनला सुंदर चौक केला. अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहतोय. फलंदाज गणेश पाटील याचा बॅटमधून थोडासा चेंडू शॉर्ट पिच होता. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं. शॉर्ट पिच दिली होती. अकुटप्पाचा चेंडू होता. फलंदाज चप्पल झाला. ऑन सेटचा उत्तम फटका त्याच्या बॅटमधून सजला. कुठं पिन सेटला खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरते धावसंख्या होती ती 22. बघा विजयाचं मापक लक्ष फक्त आणि फक्त 27 धावा. आता मात्र विजयापासून मला वाटतं फक्त आणि फक्त 5 धावा दूर. पुन्हा एकदा गोलंदाज सागर. या ठिकाणी मात्र चेंडूला स्वीप काढायचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू जातो शॉर्ट फाईनला. जयचंद पाटील यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. इनफिल्डमधून एक धाव घेण्याची संधी. आता उर्वरित चेंडूमधून विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. कुठेतरी या सामन्यामधून आपण थोडासा बागपुडला पाहतोय. संघ जागृत मराठा राहणार तर विजयाच्या उंबड्यावर लगेच सम्मी आपण संघ पाहतोय. जय गावदेवी रांजनोली. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसा प्रश्न तसा सामना फिनिश. 100 रुपये आहे बक्षीस ना. कदाचित हा झेल आपण कॅरी केला असता तर तुम्हाला मला वाटतं 100 रुपयाचं बक्षीस निश्चित प्राप्त झाला असता. आयबा झेल प्रेक्षकांना देखील या स्पर्धेमधून एक संधी बघा. स्पर्धेचे मुख्य आयोजक उमेश मुकादम यांच्याकडे सुवर्ण संधी आहे आयबा जेलसाठी. प्रेक्षक तुम्हाला संधी आहे. आपण सिमरच्या बाहेर जर जेल कलेक्ट करता तर तुम्हा त्या जेलसाठी उमेश मुकादम यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जसं या सामन्याला शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा सामना येईल तेव्हा मात्र ते जे मानधन आहे ते देखील वाढलेलं असेल. अडलक सन्मान्य पप्पूजी पाटील, प्रदीप पाटील आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे माझे प्रेसिडेंट आदरणीय भालचंद्रजी नाईक आपण पण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. भालचंद्र नाईक भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये सर्वात विस्फोटक फलंदाज. प्रथम आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात. त्यानंतर दोन्ही संघामधून नाणेफेक केली जाईल. वेलकम प्रदीपजी पाटील, महाराष्ट्र राज्य 40+ संघटनेचे सन्माननीय जे प्रेसिडेंट आहेत. त्याचबरोबर भिवंडी ग्रामीण क्रिकेट संघटनेचे माजी प्रेसिडेंट, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख, ग्रामपंचायत राणाचे माजी उपसरपंच, ऑल इंडिया सॉरी मी महाराष्ट्र म्हटलं, ऑल इंडिया 40+ अध्यक्ष प्रेसिडेंट आहेत. जयचंद दादा आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर म्हणजे संघातील सर्वात सिनियर प्लेअर. जाऊया आपण प्रथम देऊया मॅन ऑफ द मॅच नागेश बांद्रे यांच्याकडून आम्हाला जी ट्रॉफी उपलब्ध झाली त्या ट्रॉफीचे वितरण करण्यासाठी मी आमंत्रित होतो मान्यवर कक्षामधून. मान्य श्री उमेश भाऊ नाही पहिले ट्रॉफी द्या. काय दिले इथे लिहिले काय दादा इकडे पण लिहिले तुम्ही. ओके. स्वर्गीय उल्हास एकनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य विराज राजा पाटील याचकडून जी रोहिदास आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या चालू सामन्यातील सामनावीरचा पुरस्काराचा मानकरी ज्यानं शिकस्त दिली राणा संघाला विजयाचा शिल्पकार रोहिदास. रोहिदास चालू सामन्यातील सामनावीरचा पुरस्काराचा मानकरी रोहिदास भोईर.
स्वर्गीय उल्हास एकनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री विराज राजा पाटील यासकडून सामनावीरासाठी आम्हाला ही ट्रॉफी, स्वर्गीय सगुणा अनंत देवलीकर यांच्या स्मरणार्थ सौ वंदना नंदकुमार देवलीकर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत पाये, विराज एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हर्षद नंदकुमार देवलीकर याचकडून देखील आकर्षक गिफ्ट. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण केलं जातं. ज्यानं खऱ्या अर्थानं सिकच दिली, जागृत राहण्याला चांगला बीजाचा शिल्पकार रोहिदास भोईर. हॅलो, वेल प्लेड रोहिदास. हॅलो, चला दोन संघामधून तत्पूर्वी आपण करूया नाणेफेक. एका बाजूला श्री बेताल कोपर तर दुसऱ्या बाजूला गावदेवी राजनोली. धन्यवाद मोहनदादा भोईर. आपण मान्यवरांचं स्वागत सन्मान करण्याआधी सर्वप्रथम आजच्या दिवसातून जे दोन संघ पहिल्या सामन्यातून विजयी झालेत त्या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी करूया. नक्कीच मान्यवर कक्षामधून मी मान्यवरांना विनंती करतोय. नक्कीच ऑल इंडिया 40+ या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होतोय. महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा उपाध्यक्ष आणि दिवे अंजूर ग्रामपंचायतचे किंग मेकर, माजी उपसरपंच, उद्योजक, उद्योगपती आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांचे चिरंजीव देवेश उर्फ बबलूशेठ पाटील यांचे क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार नामदार कपिलजी मोरेश्वर पाटील साहेबांचे चिरंजीव, महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष देवीजी पाटील उर्फ बबलू शेठ आणि त्यांच्या समवेत रणजितजी म्हात्रे, हवेदेवी गावचे उद्योजक, उद्योगपती रणजितजी वामन म्हात्रे साहेबांचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच देवेश ग्रुपचे सर्वा आणि पायेगावचे नामांकित उद्योजक उमेशजी मुकादम तसेच झरीमारी स्पोर्ट आणि देवेश ग्रुपच्या वतीनं देवेश पाटील साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. थँक्यू. नक्कीच आमच्या मुख्य मान्यवरांचं या मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन झालेले आहे. देवेशजी पाटील उर्फ तुम्हा सर्वांचे लाडके ठाण्यातील एक दमदार व्यक्तित्व बबलू शेठ आणि त्यांच्या समवेत दिव्य अंजूर गावचे नामांकित उद्योजक रणजित शेठ वामन म्हात्रे या दोन्ही मान्यवरांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. उमेश शेठ मुकादम तसेच देवेश ग्रुप आणि झरीमारी स्पोर्ट या संघाच्या वतीनं नक्कीच आपण दोन संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत.
वेताल कोपर आणि VS अँड कंपनी गावदेवी रांजनोली दोन्ही संघटक आम्हाला टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. नक्कीच महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत आणि दिवे अंजूर ग्रामपंचायतचे किंग मेकर माजी उपसरपंच आणि साहेब जिल्हा परिषदेचे सदस्य देखील राहिलेले आहेत आणि माजी केंद्रीय मंत्री कपिलजी मोरेश्वर पाटील साहेबांचे चिरंजीव आणि त्यांच्या जोडीला आपण पाहतोय रणजित म्हात्रे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची मुख्य उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. नक्की साहेबांचं पुन्हा एकदा उमेश शेठ मुकादम यांच्या वतीनं देवेश ग्रुप आणि जरीमरी स्पोर्ट पायी स्वर्गीय दामोदर चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाटील असतील माझे अध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+ आणि ऑल इंडियाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. तसेच जयचंद्रदा पाटील उद्योजक उद्योगपती राहणार. साहेब आपण नाणेफेकी करून घेऊया. उमेश शेठ मुकादम नक्कीच आपण दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच जॉईन व्हायचंय. उमेश शेठ मुकादम, देवेजी पाटील, रणजित शेठ म्हात्रे अगदी आम्हाला आमचे लाडके पाहुणे टॉस बॉक्समध्ये जोडतायत. खूप खूप स्वागत आहे. देवेजी पाटील साहेब उर्फ बबलू शेठ तुम्हा सर्वांचे लाडके आणि रणजितजी म्हात्रे उद्योगपती दिवे अंजूर. नक्कीच आमच्या मान्यवरांना आमचे दोन्ही संघनायक जोडतायत. एका बाजूला पर अगदी बबलू शेठ यांच्या माहितीसाठी एका बाजूला हेमंतजी घरत साहेबांचा संघ आहे, वेताल कोपर आणि विनोददादा ठाकरे यांचा संघ आणि बबलू शेठ यांच्या शुभ हस्ते टॉस केली जाईल. एका बाजूला देवेश ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय दामोदर स्मृती चषक. आवाज कोण देतील? यस, रोहित म्हात्रे. दामोदर चषकची मागणी आणि अगेन्स्ट देवेश ग्रुप आलाय. नक्की साहेब आपलं खूप खूप स्वागत आणि आभार. आपण मान्यवर कक्षेची शोभा वाढवायची आहे. नक्कीच इथे नाणेफेकी गावदेवी रांजनोली कंपनी विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांच्या संघाच्या बाजूने लागले. दुसऱ्या फेरीचा सामना आहे, 4 ओव्हरचा असेल. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करताय. नक्कीच मी आपलं जास्त वेळ घेणार नाही कारण की मान्यवर आहेत मोठ्या संख्येने मान्यवर कक्षामध्ये. तर आपण लगेच सामन्याला सुरुवात करायला अशी अपेक्षा करतोय. मित्रांनो दुसऱ्या फेरीच्या पहिल्याच सामन्याचे नाणेफेकी जिंकून VS अँड कंपनी गावदेवी रांजनोली संघानं प्रथम घेतले गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी वेताल कोपरे संघाला आमंत्रण केलेलं आहे. धन्यवाद. आपण लगेच सामन्याला सुरुवात कराल अशी अपेक्षा करतोय. धन्यवाद. नक्कीच आपण दुसऱ्या फेरीचा हा महत्वाचा पहिला सामना पाहणार आहोत. स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025च्या माध्यमातून. नक्कीच आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण मुख्य मान्यवर पाहतोय. देवेजी पाटील, तुम्हा सर्वांचे लाडके बबलू शेठ आणि त्यांच्या जोडीला रणजित शेठ म्हात्रे. अतिशय चांगली स्पर्धा देवेश ग्रुपच्या वतीनं आपण पाहतोय. तर लगेच आपण रांजनोली संघ आपण उतरायचं आहे मैदानामध्ये. मैदान खाली ठेवू नका. मान्यवर देखील आपल्याला मोठ्या संख्येने जोडलेले आहेत. सामना सुरू करा आपण लगेच. दुसऱ्या फेरीचा हा महत्त्वाचा सामना असेल आणि यानंतर गावदेवी ओली आणि जय हनुमान भावाले पुढील दोन्ही संघांनी इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. भावाले आणि ओली आजच्या आपण या स्पर्धेच्या 5व्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या सामन्यातून वेताल कोपर संघानं
गावदेवी वडगड संघाला पराभूत केलं आणि दुसऱ्या सामन्यातून वेस अँड कंपनी गावदेवी रांजणोली संघानं जागृत मराठा राणाल या संघाला पराभूत केलेला आहे आणि दोन्ही संघ या सामन्यातून एक एक विजय संपादन करून पुढे आलेले आहेत. नक्कीच आपण पाहतोय मान्यवर कक्षामध्ये उमेशजी मुकादम यांच्या जोडीला देवीजी पाटील महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष आहेत आणि जिल्हा परिषदेचे देखील साहेब सदस्य राहिलेले आहेत आणि दिवे अंजूर ग्रामपंचायत चे किंग मेकर माजी उपसरपंच देखील देवीजी पाटील बबलू शेट यांना आपण पाहिलं. एक चांगलं व्यक्तिमत्व, आगरी समाजातील पहिले एकमेव असं व्यक्तिमत्व असतील माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब. आगरी समाजातील पहिलं व्यक्तिमत्व जे नरेंद्र मोदी साहेबांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पंचायती राज माजी केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत. तर मैदानामध्ये आपण पाहतोय दोन्ही आमचे ऑफिशियल पंच भाऊ पाटील सर आणि सुरेश घरात. बघूया एका बाजूला आपण पाहतोय कोपर ग्रामपंचायतचे नक्कीच थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच हेमंतजी घरात साहेबांचा संघ आहे वेताल कोपर आणि दुसऱ्या बाजूला विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांचा संघ वेस अँड कंपनी गावदेवी रांजणोली. आणि नक्कीच पहिल्या इनिंगसाठी आपण ऐकूया समालोचन कक्षामधून मोहनदादा भोईर यांचा आवाज. धन्यवाद. थँक्स, धन्यवाद कळमजी केने. खऱ्या अर्थानं तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम सुरेख सुंदर असा रंग भरला. आज या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आपण पाहतो या व्यासपीठ मंचावर ठाणे जिल्ह्याचं नामांकित असं व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सन्मान्य देवेश पाटील साहेब या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं आणि सर्व क्रीडा